मला एक्सप्रेस नाही असं फार करता येत. म्हणजे म्हणून मला आवडतं की मग मी दुसऱ्याने लिहिलेलं हम्म, त्या वाटे मी एक्सप्रेस करतो. मला हम्म. मला शब्द सापडत नाहीत पटकन. मला तसे फार चांगले मित्र नाहीत माझे शब्द. तर सो व्हॉट इज युअर टेक ऑन द मॅरेज इन्स्टिट्यूशन जे आहे? आपली लग्न संस्था जी आहे, मला मला प्रश्न पडतात त्याला घेऊन. मी असं नाही म्हणणार मला त्याच्यावर विश्वास नाही, पण मला हम्म, बरेच प्रश्न पडतात की कशासाठी करायचंय लग्न? मग लोकांना सांगायला आपण ते करतो आहोत हम्म, का आपल्यासाठी करतो आहोत? मलाही याची उत्तरं अशी पूर्ण क्लिअर अशी मिळालीत असं हम्म, नाही, पण हम्म, हम्म. कोणासाठी आपण ते करतो आहोत? मग जर आपल्यासाठी असेल, लोकांसाठी जर असेल, तर मग मग त्याचा विचार केला पाहिजे. मग लोकांना जर हो. फक्त दाखवायचं असेल तर. आणि मग स्वतःसाठी असेल तर मग दोघांमध्येच जर ते अंडरस्टँडिंग असेल, हा. तर मग गरज आहे का तसं हम्म, हम्म, करायची? हम्म. किंवा मला वाटतं काही वर्षांनंतर आपल्या त्याच्याकडे त्याचा परत नव्याने विचार केला पाहिजे, है ना? बऱ्याच वर्षांपासून काहीतरी एक चालत आलेलं आहे. पण आता आपण फोनचं ऍप सुद्धा आपलं सॉफ्टवेअर सुद्धा अपडेट करत राहतो. तर हो. काहीतरी त्याच्यात ना अपडेट केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्याचं काहीतरी एक झालं पाहिजे. केवची Sorry. चौकामधनं आम्ही पाहिलं. हा म्हणजे बघ ना, त्याच्यातही एक प्रयोग होता की नाही एक वेगळा. बरोबर. हो. इंटरेस्टिंग मुद्दा मांडला होता की तुम्हाला त्या माणसाबरोबर नाही राहायचंय, तर त्या माणसात म्हणजे त्या घरातल्या लोकांबरोबर राहायचंय, तर ते राहिल्याशिवाय कसं कळणार आहे तुम्हाला? Exactly. अगदी. तुम्ही राहून बघितल्याशिवाय नाहीच कळणार आहे. तर तुम्हाला तर ती मुलगी म्हणते की मला राहून बघायचंय. हम्म, हम्म, 10-20 दिवस तरी राहून बघायचे तर मला कळेल. बरोबर. आयुष्यभरासाठी जिथे जाणार आहे. तर हा पण एक प्रयोग आहे ना. हम्म. तसे अजून काय काय प्रयोग आपल्याला करता येतील? कारण की म्हणजे फॉर माझं एक्झाम्पल मला एक हा. सतत एक असं वाटत असतं की समजून घे, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की लग्न केल्यानंतर ते असं 3 वर्षांसाठी असेल फक्त व्हॅलिड. हा. आणि हा. 3 वर्षांनंतर तुम्हाला वाटलं तर ते रिन्यू करा. अच्छा. सबस्क्रिप्शन. इंटरेस्टिंग आहे नाही बघ. 3 वर्षानंतर तुम्हाला दोघांनाही जर वाटलं, हा. तर ते रिन्यू करा. तुम्ही रिन्यू नाही केलं, तर ते आपोआप डिझॉल्व्ह डिझॉल्व्ह होईल. नाही, पण तू जे इंटरेस्टिंग म्हणत होतास तो विचार मला ऍक्च्युली खूपदा पडतो की माझं एका मुलीवर प्रेम आहे, तिचं माझ्यावर जर प्रेम आहे, आम्हाला एकत्र राहायचंय, आम्ही राहू. मग तो मधला विधी प्रकार करण्याची काय गरज आहे, असा मलाही प्रश्न बऱ्याचदा पडतो. किंवा त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे, किंवा ते 7 फेरेच घ्या किंवा काय, मला ते खूपदा प्रश्न पडतो. मग त्याला आपण मग लिव्हिंगची टर्म देऊन मग अजून बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो मग त्या गोष्टीकडे. बरोबर. एक ते टॅग देणं एक मला प्रकार पर्सनली स्वतःला पण हा. आवडत नाही. सो माझंही तेच मत आहे. बट पीपल आय स्टील ट्राय टू अंडरस्टँड, बिकॉज आता जसं लेटेस्ट उदाहरण होतं की मागची प्रिया पण आली होती, प्रिया बापट. तेव्हा तिच्याशी पण आम्ही बोललो होतो की दिया मिर्झानी जो आता एक स्टँड घेतला ऑफ कन्यादान नाही करणार ती, किंवा शार्दुल कदम जो आपल्या इंडस्ट्रीतला आहे मित्र, त्यांनी स्वतः मंगळसूत्र स्वतः पण घालण्याचा निर्णय घेतला. जस्ट अ स्वीट जेस्चर टुवर्ड्स अ वाईफ, की स्त्रियांनीच फक्त ते का करावं. सो देर आर चेंजेस दॅट आर हॅपनिंग अराउंड विथ दिस थिंग. But yeah, I still have the question of why marriage if I am within love म्हणजे with a मला girl. वाटतं मेन मुद्दा वेगळा आहे पण अजूनही. म्हणजे त्याच्यावर प्रयोग झाले पाहिजेत अजून. बरोबर. नाही माझं पण, मी फार एथिस्ट आहे असातला भाग नाही, पण घरचे म्हणतात तेव्हा मग आपण फार आपले पुराण फॉलो करतो. मग महाभारतामध्ये जिथून सुरुवात झाली, शंतनू आणि मत्स्यगंधेनी लग्न तरी कुठे केलं होतं? उदाहरणं आपल्याकडे सगळ्याच प्रकारची आहेत. तर महाभारत जर नीट बघितलं तर सगळ्या प्रकारची उदाहरणं तुम्हाला सापडतील. मी हा प्रश्न करतो कधी कधी. सो एक खूप जाणवतंय म्हणजे मला पहिल्यापासून, जे मी तुला आधी पण म्हणलं की आय आस्क्ड यू बिकॉज ऑफ द कलर सायकोलॉजी पर्सन तू जे आहेस. जशी आता एक 15-20 मिनिटं पण झाली, तू थोडा चंचल आहेस. लाईक इफ आय एम नॉट रॉंग, यू कांट सिट, किंवा हो. मेंटली तू जर बसलास तर आय डोंट थिंक की मला परवा पण जाणवलं की मला एका ठिकाणी बसलं ना की मला सुचत नाही, म्हणजे मला बोलायलाही सुचत नाही एका पॉइंटला जास्त, कारण की मला मेंटल ब्लॉक आल्यासारखं होतं. विच इज सेम विथ यू, की तुझी खुर्ची त्यामुळे ती रोटेट होते, विच इज अ साइन हो, ऑफ. मी आता पण माझ्या डोक्यात कारण अजून 2-3 गोष्टी चालू आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे जरी मी तुमच्याशी बोलतोय तरी. सो ते एक आहे. सो हाऊ डू यू एक्सप्रेस, लाईक हाऊ इज ललित प्रभाकर्स टेम्परामेंट? आय डोंट नो. पण मला एक्सप्रेस नाही असं फार करता येत. म्हणजे म्हणून मला आवडतं की मग मी दुसऱ्याने लिहिलेलं
त्या वाटे मी एक्सप्रेस करतो. मला शब्द सापडत नाहीत पटकन. मला तसे फार चांगले मित्र नाहीत माझे शब्द, तर मला ते असं म्हणजे हे मला आलेला अनुभव म्हणण्यापेक्षा मला माझे जवळचे मित्र किंवा लोकांनी जवळची लोक त्यांनी सांगितलेलं की तू एक्सप्रेसच नाही करत. म्हणजे तुला आनंद झाला तरी तू एक्सप्रेस नाही, तुला दुःख झालं तरी काही कळतच नाही म्हणजे बऱ्याचदा. तर मे बी नाही मला ते करतायत त्या पद्धतीने, किंवा मी ऍक्शन मधून करतो, मग मला बोलण्यातून ते नाही कदाचित जास्त वेळा एक्सप्रेस करतायत. कसं आहे, मी खरं तर खूप शॉर्ट टेम्पर आहे. आता हे म्हटलं तर पटत नाही, पण ते आहे पण. वाटत नाही आणि आता तू त्याच्यावर म्हणालास, मी पण वाटत. कारण मी ते माझं हे पण आहे की मी त्याच्यावर बऱ्याच वर्षात ते कसं एक्सप्रेस नाही होऊ द्यायचं त्याच्यावरही मी बऱ्यापैकी थोडंसं काम केलंय. तर पण कधी सॅच्युरेशन नाही येत त्यामुळे, कारण आपण काय म्हणतो की थोडा भावनांचा आणि गोष्टीचा आपण म्हणतो निचरा व्हायला पाहिजे, कारण की ते प्रेशर कुकर सारखं कधी फार स्वतःला झालं होत नाही. नाही, मी तितकं ते लावून नाही घेत कदाचित, किंवा तितकं ते म्हणजे माझ्यासाठी त्या गोष्टी अशा खूप मॅटर नाही करत मग कदाचित असं असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजू मी काहीतरी नवीन गोष्ट घेतली तर मित्र म्हणा, अरे तू सांगितलंच नाही की तू घर घेतलं, सांगितलंच नाही फॉर एक्झाम्पल. तर मला असं वाटतं की मला ती अचिव्हमेंटच नाही वाटत, तर मग मी कसं एक्सप्रेस ना, तर ते काय राहत नाही मग त्याच्यामुळे त्याचं काही असं गोष्टी अशा हे होऊ नये. किंवा दुसरं असं आहे की बाकीच्या इतक्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू असतात, माझ्या चालू असलेल्या कामाच्या किंवा ज्या मला करायच्या त्याच्या, की त्यांना जागा नाही राहत तितकी ज्या त्या मला बॉदर करतील. So, like this was the personal segment majorly. We tried to know you personally, or change our own perspective. की जो एक कलाकारांबद्दल एक जी असती की एक स्क्रीनच्या पलीकडे तुम्ही असता, आम्ही तुम्हाला पर्सनली भेटलेलो नसतो कधी, किंवा ऑडियन्स भेटलेलं नसतं, आणि वी हॅव अन इमेज ऑफ यू जी की आम्ही स्क्रीनवरच बघितलेली असते. नाव ऍज यू सेड की तू शॉर्ट टेम्पर आहेस, हे तुझ्याकडे बघून किंवा बघण्यात किंवा मुलाखतीत किंवा इथे तिथे बघण्यात वाटतच नाही, म्हणजे की हा शॉर्ट टेम्पर्ड असेल. हे एक लाईक इज अ शॉकिंग रिव्हेलेशन फॉर अस आता राईट नाव, की हा असेल. चंचल वाटतोस पण शॉर्ट टेम्पर वाटणं थोडं माझ्यासाठी आता असं रिव्हील झाल्यासारखं आहे नवीन. सो मी आता पुढचे प्रश्न जपून विचारेन.